भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची. बसा बसा, जागेवर बसायचं, पुढे जाऊ नका, इथंच बसायचं, जागा आहे ना इकडं. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे आणि ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी सांभाळलं असे असणारे भोजलिंग काका यांचाही पुण्यतिथीचा उत्सव सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना ज्यांनी मायेचा आधार दिला अशी काही थोडीफार मंडळी होऊन गेली. बऱ्याच वेळेला व्यक्ती किंवा वस्तू असताना आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. व्यक्तीचं महत्त्व कधी कळतं? व्यक्ती गेल्यानंतर. आज जरी आपण ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व आपल्याला कळालेलं असलं तरी त्यावेळेस कळालं नव्हतं लोकांना, आणि म्हणून त्यावेळेसच्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला, आळंदीत राहू दिलं नाही, मधुकरीसुद्धा दिली नाही. पण अशाही कालावधीमध्ये भोजलिंग काकांनी मात्र ज्ञानोबरायांना आधार दिला, ज्ञानोबरायांच्या आईवडिलांना आधार दिला आणि ज्ञानोबरायांचा सांभाळ केला म्हणायला हरकत नाही. असे असणारे भोजलिंग काका, त्यांची समाधी इथे आहे, बाजूलाच आहे. त्यांचा सप्ताह सुरू आहे. तिथे जागेवर बसायचं. हां, इकडं. आणि त्या निमित्ताने आपली ही रोजची प्रवचन सेवासुद्धा आहे. आपला विषय 10व्या अध्यायाचा सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात, आणि या गीतेच्या उपदेशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेवर सुंदर असं चिंतन केलं आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाचा विचार चालू आहे, आणि विभूती योगामध्ये भगवंतांनी अनेक प्रकारच्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत. वास्तविक पाहता सर्वत्र भगवान परमात्मा आहे. बसा बसा बसा. हेच भगवान परमात्म्याला सांगायचं आहे. पण सर्वत्र भगवान परमात्मा आहे अशी वृत्ती सगळ्यांची होणार नाही, याच्या अधिकारी सगळे नाहीत. विभूतीही सांगितल्या आणि योगही सांगितला. आपल्यामुळे मागच्यांना त्रास होणार नाही हे बघा फक्त. विभूतीही त्या ठिकाणी सांगितली आणि योगही सांगितला. विभूती म्हणजे काय? भगवान परमात्म्याचं विशेष रूप, आणि योग शब्दाने सांगायचं आहे भगवान परमात्म्याचं जे काही सामान्य रूप आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, एताम विभूतिम योगंच ममयो वेत्ति तत्वता सो अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशया. ज्याला माझ्या विभूती कळतात, माझा योगही कळतो, त्याला अविकंप योग प्राप्त होतो. अविकंप योग म्हणजे काय? जो योग कधीही त्या ठिकाणी नष्ट होत नाही. अचंचल असा योग, स्थिर असा योग. आणि हा प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाच्या विभूती कळल्या पाहिजेत आणि योगही कळला पाहिजे. म्हणजे निर्गुणही परमात्मा कळायला पाहिजे आणि सगुणही परमात्मा कळायला पाहिजे. समाधीतलाही देव कळायला पाहिजे आणि व्यवहारातलाही देव कळायला पाहिजे. ध्यानातही देवाचा आनंद घेता आला पाहिजे आणि व्यवहारातही घेता आला पाहिजे. अशा प्रकारे भगवान परमात्मा विभूती योग सांगतात. पण पहिल्यांदा विभूती सांगितल्या, विभूतीकडून योगाकडे जायचं आहे. कारण ध्यान करण्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे.
आलंबन नसेल तर मनुष्याला ध्यान करता येत नाही. म्हणून आलंबन काहीतरी पाहिजे, ध्यान करण्याकरता काहीतरी वस्तू पाहिजे, व्यक्ती पाहिजे. म्हणून अनेक विभूती भगवंतांनी सांगितल्या. देवामध्ये कोण विभूती आहे त्या सांगितल्या. हां, काही त्या ठिकाणी सर्पामधल्या विभूती सांगितल्या, नागामधल्या विभूती काल सांगितल्या. कारण जशी ज्याची प्रकृती असते तसं त्याला ध्यान सांगावं लागतं. अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालत आहे मग कळ येते. मुंगीवरी भार गजाचे पालान, घालीत आहे कोण कार्यसिद्धी म्हटलंय. जसं ज्याचा अधिकार असेल तसं त्याला ध्यान सांगावं लागतं, विभूती सांगाव्या लागतात. म्हणून अनेक प्रकारच्या विभूती सांगितल्या. काल आपण वेगवेगळ्या विभूती पाहिल्या. पण आज भगवान परमात्मा या ठिकाणी विभूती सांगत असताना दैत्य कुळात सुद्धा विभूती आहे म्हणून सांग. म्हणजे दैत्य हा सुद्धा उपेक्षणीय नाही. दैत्यामध्ये सुद्धा मला पाहता येतं, माझं ध्यान करता येतं. सगळे दैत्यात नाही बरं का. दैत्य कोणाला म्हणतात? जो दैत्यासारखं आचरण करतो तो दैत्य. राक्षस वेगळे आणि दैत्य वेगळे. ज्याचं आचरण राक्षसासारखं असेल तो राक्षस. हो, एका माणसाने विचारलं, म्हणले का हो, पूर्वी रावण होता, त्याला मारण्याकरता प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला, आता दरवर्षी रामजन्म कशाला करायचा? मी म्हटलं पूर्वी रावण होता ना आता नाही असं समजायचं काही कारण नाही. रावण ही कोणी व्यक्ती नाही, रावण ही वृत्ती आहे. आपल्या अंतःकरणात दुर्गुण आला की राक्षस आला समजायचं. प्रवचनात झोप लागायला लागली की कुंभकर्ण आला, आहे की नाही? म्हणून दैत्य कुळात सुद्धा माझी विभूती आहे. दैत्यामध्ये सुद्धा आपल्याला काही विशेष विभूती शोधता येतात किंवा दैत्यामध्ये सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त करून घेता येतं. कोण आहे दैत्यामध्ये विभूती? भगवान सांगतात, प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम, दैत्यानाम अहम प्रल्हाद अस्मि. दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे. कालक कलयतामहम, गणना करणाऱ्या गोष्टीमध्ये काल मी आहे. मृगानांच मृगेंद्रोहम, जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यामध्ये प्राण्यांचा राजा असलेला सिंह मी आहे. आणि वैनतेयश्च पक्षीनाम, पक्षी जे काय असतील त्या पक्षामध्ये मी गरुड आहे. सगळीकडे आपल्याला भगवंताचं दर्शन करता येतं. अगदी दैत्यामध्ये आपल्याला देव पाहता येतो, देवाचं ध्यान करता येतं. कालामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचं ध्यान करता येतं. हा प्रत्येक चाललेला काळ आहे तो हा काळ भगवंताचं स्वरूप आहे असं म्हणून काळामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं ध्यान करता येतं. काळ सारावा असं म्हटलंय. आणि त्याबरोबर प्राण्यामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन करता येतं. प्राण्यामध्ये सिंहात भगवंताची विभूती ध्यान, आणि वैनतेय पक्षामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचं ध्यान करता येतं. सर्वत्रच भगवान परमात्मा आहे, पण तो लगेच आपल्याला तशी प्रतीती येत नाही, तसा अनुभव येत नाही. म्हणून ध्यानाकरता काही विशेष विभूती पाहिजे म्हणून या विभूती सांगितल्या. दैत्यामध्ये प्रल्हादजींना भगवंताची विभूती म्हटलं आहे. दैत्य कुळ जरी असलं तरी ज्ञानोबारायांनी या प्रल्हादजींच्या करता 2-3 वया खर्च केल्यात. कोणाला आठवत असल्या तर सांगा, नुसती मान नका आलो. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न लाही उपरे, भक्तिगा येत सरे जाती अप्रमाण, भक्तीचे नियाथिलेपणे दैती देवा आणिले उने, माझे नरसिंहत्व लेने जयाचे नि महिमे, तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुये सदा किरीटी, म्या द्याव्या त्या गोष्टी तयाची जोडे. झाल्या का 3 ओव्या? हां, ज्ञानेश्वर महाराज असं कोणासाठी ओव्या खर्च करत नाहीत. फार तोलून मोजून मापून शब्द वापरतात, पण 3 ओव्या खर्च केल्या.
भगवान श्रीकृष्णाकरता 4 ओव्या खर्च काय का 4 का 3? 4 ओव्या. तसं प्रल्हादजींच्या करता 3 ओव्या खर्च केले. त्या अर्थी प्रल्हादजींचा अधिकार किती श्रेष्ठ असला पाहिजे. भक्तांची जी यादी आहे त्याच्यामध्ये प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुकशौनक, भीष्म, दालभ्यान. त्यात पहिला नंबर कोणाचा आहे? श्रेष्ठ भक्त म्हणून प्रल्हादजींचा. जरी दैत्यकुळ असलं तरीसुद्धा दैत्यकुळामध्ये सुद्धा भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा देवाची भक्ती कशी केली पाहिजे. सगळं प्रतिकूल होतं. अनुकूल होतं का प्रतिकूल होतं? घरातून बाप कसा होता? बापाचं नाव काय? हिरण्यकश्यपू. त्याचं ब्रीद होतं म्हणतात. काय होतं ब्रीद त्या हिरण्यकश्यपूचं? नाव घेऊन येदी देवाचे हे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्यांनी राज्यामध्ये फरमान काढलेलं होतं. त्यांनी राज्यामध्ये कायदा केला होता, जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला तुरुंगात टाकणार. आता जर असा कायदा झाला, माळ घातली की तुरुंगात, देवळात गेलं की तुरुंगात. राहतील का लोक? येतील का देवळात? नाही. पण सगळा विरोध असून सुद्धा, सगळ्या घरातल्या लोकांचा विरोध, गावातल्या लोकांचा विरोध, सगळ्या समाजाचा विरोध, वडिलांचा विरोध, पण तरीसुद्धा भगवंताचं भजन सोडलं नाही. कारण त्याला माहिती आहे सगळं जग माझ्या विरोधात असलं तरी चालेल, पण जगाचा बाप कोणाच्या बाजूने आहे की नाही. म्हणून अनेक मारण्याचे प्रयत्न झाले, भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. शेवटी माझे नरसिंहत्व लेणे जयाचेनी महिमे, भक्तीचेनी अथिलेपणे दैती देवा आणिले उने. देवांना सुद्धा ऊन आणलं, खाली माना घालायला लागल्या देवांना. का खाली माना घालायला लावल्या? आपल्याला अजून देवाचं दर्शन नाही आणि या मुलासाठी देव प्रगट झाले खांबातून. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, एवढे सगळे प्रयत्न मारण्याचे केलेस तरी सुद्धा काही झालं नाही, कारण तू माझी विभूती आहे. प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम काल कलयतामहम. जो काल सांगितलेला आहे, कालामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. निमिष, काष्टा, कला, क्षण, घटी, दिन, पक्ष, मास, वर्ष, कल्प. हा काळ आहे. काळाची गणना करण्याकरता आपण काय वापरतो? काळ वापरतो. प्रवचनाची वेळ 45 मिनटं, 1 तास. कीर्तनाची 2 तास. आणखीन बाकी सगळं हा काळ आहे. घडी घडी काळ अजून किती आहे सावकाश. पण भगवान म्हणतात, हा जो काळ आहे हा सुद्धा माझी विभूती आहे. म्हणून काळ जे आहे किंवा वेळ जो आहे, क्षणसुद्धा माणसाला देता येतो का दुसऱ्याला? आयुष्य खातो काळ सावधान. काळ मिळतो का आपल्याला? नाही. म्हटले 1,00,000 रुपये घ्या आणि आम्हाला 1 दिवस द्या, अजून देता येईल का? किती जरी तू असं वर्णन केलंय, हां हां, न मिळे देता कोटी सुवर्ण. हां, नाथ महाराज, तुकाराम महाराजांचं प्रमाण मी आठवत होतो. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण. ते पुढचं नाही आठवत आता मोबाईलमध्ये. मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. एवढं जरी दिलं तरी क्षण. म्हणून काळ भगवंताची विभूती आहे. हां, उत्तम सार उत्तम. काळ ही भगवंताची विभूती आहे. मियाची निया मेला साता, काळूग्रास तसे भूता,
या म्हणयागते पंडुसुता सकळे जयाची. भगवान परमात्मा म्हणता कालक कलयता महम, म्हणून मी काळ आहे. आता इथं तो काळ घ्यायचा नाही, कारण मृत्यू सर्वरस श्याम पुढे येणार आहे. इथे काळ म्हणजे हा वेळ चालला, हा भगवंताची विभूती आहे. कशा करता काळ ही भगवंताची विभूती सांगितली? अहो, आपण बसल्यानंतर सहज आपलं घड्याळातलं लक्ष गेलं, सेकंद चालू आहे, मिनिट चालू आहे, तास चालू आहे, भगवान आहे की नाही? हा क्षण चालू आहे, हे क्षण चालू आहेत, हे वेळ चालला आहे, हे कोणाची विभूती आहे? देवाची. देवाचं चिंतन आपण त्याच्यात करू शकतो. देवाचं चिंतन कालात करायचं आहे. म्हणून सुरुवातीला प्रमाण आपण उच्चारलं, काळ सारावा, म्हणून काळ भगवंताची विभूती. काल कलयताम मृगानांच मृगेंद्रोहम. भगवान परमात्मा म्हणतात मृगानाम म्हणजे जेवढे काही प्राणी असेल त्या प्राण्यामध्ये सुद्धा माझी विभूती आहे. प्राण्यात सुद्धा तुम्हाला माझं ध्यान करता येईल. प्राणीसुद्धा, एखादा मनुष्य समजा प्राण्यांशी त्याचा संबंध आहे, तो दिवसभर जंगलात राहतो, तो म्हणला मला देवळात जाता येत नाही, मी कुठं ध्यान करायचं देवाचं, मला काय देवळात जाता येत नाही, आम्हाला माहिती नाही, मी दिवसभर प्राण्यांच्यात असतो, नवे नवे प्राणी मारण्याचं काम करतो, व्याध आहे, भिल्ल आहे, त्याला देवाचं ध्यान करायचा अधिकार नाही का? त्यालाही देवाचं ध्यान करण्याचा अधिकार. त्याला सांगितलं बाबा तुला सिंह दिसला का, समजायचं भगवान परमात्मा आहे, पण जवळ जाऊ नको त्याच्या. त्याच्यात सुद्धा ब्रह्म बघ, फक्त जवळ जाऊन बघू नको, नाही तर तू ब्रह्मरूप लवकर होशील. पर्यटक आहेत जे सिंह बघायला जातात, वाघ बघायला जातात, त्यांनी सुद्धा सिंह बघितला की देवाचं ध्यान करायला हरकत नाही. मृगानांचे मृगेंद्रोहम. का बरं सिंहाला देवाची विभूती म्हटलं असेल? काय सिंहामध्ये गुण आहेत का तसे काय देवाच्या विभूतीसारखे? हा, शूर आहे, हे असो पाव उचलिला, मदमुख न ठेविती खाला, गरजुनी पुढा झाला सिंह जरी. सिंहाचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी केले. जिथे तिचे शूरता सांगायची, जिथे तिचे वीरता सांगायची, ज्ञानोबारे कोणाचं उदाहरण घेतात? सिंहाचं उदाहरण घेतात. हत्ती आहे, समोरून आलेला आहे आणि सिंहाला बघितलं, उचललेला पाऊल सुद्धा हत्ती खाली ठेवत नाहीत, परत फिरतो. म्हणून सिंहाचं अनेक ठिकाणी वर्णन केलं. न सरे हे निशंकपणे सपाखरे पंचानन. मला वाटतं ते भीष्माचार्यांचं वर्णन करताना सुद्धा सिंहाची उपमा दिली का? हा, कर्णाला का भीष्माला? काय? हा, भीष्म गंगा नदू नंदनू प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचाननू कर्णवीरो. कर्णाला उपमा कशाची दिली? सिंहाची उपमा दिली. म्हणजे त्याच्यामध्ये असलेला वीरता नावाचा गुण, विशेष गुण जे आहे, भगवंताची विभूती आहे. आता सिंहाचं ध्यान करायचं, काही ठिकाणी ते नरसिंह सुद्धा घेतलाय काही टीकाकारांनी. गीतेवरती भरपूर टीका आहेत, शंकराचार्यांचे 108 टीका आहेत, वल्लभाचार्यांचे आहे, मध्वाचार्यांचे आहे, रामानुजाचार्यांचे आहे. नरसिंह भगवंताला सुद्धा काही ठिकाणी घेतलं आहे. पण आचार्यांनी मात्र सिंह म्हणजे हा पशुतला जो राजा आहे, पशूंचा हा काय आहे? राजा आहे सिंह. म्हणून तात्पर्य काय? जे जे आपल्याला ज्या ज्या विभागात जे जे विशेष दिसेल ती भगवंताची विभूती. म्हणून मृगानामच मृगेंद्रोहम. आणि शेवटी सांगितलं वैनतेयश्च पक्षीनाम. पक्षीनाम अहम वैनतेय अस्मी. पक्ष्यांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला माझी विभूती पाहता येते. पक्षी पाहिले तरी तुम्हाला देवाचं दर्शन घेता येतं, देवाचं ध्यान करता येतं. अहो, सामान्य पक्षी नाही, पक्ष्यामध्ये विशेष करून जो वैनतेय आहे, विनितेचा मुलगा आहे, कोण? गरुड. तो माझी विभूती आहे.
गरुडसुद्धा भगवान परमात्म्याची विभूती आहे. गरुडांच्यामध्ये असलेली विशेष शक्ती आहे. सामान्य पक्षी म्हणजे गरुड आहेत का? पक्षी नव्हे काय गरुड नव्हे पाखरू, काय प्रमाण आहे? ढोर नव्हे नंदिकेश्वरू, गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंदिकेश्वरू. अरे सोमवारचा अभंग आहे. आहा हा हा काय? झाड नव्हे कल्पतरू, श्रेष्ठतनु देवाची आहे. कामधेनू गाय न म्हणावी. म्हणून गरुड महाराज हे जे आहे ते पाखरू नाही, पक्षी, सामान्य पक्षी आहे का? त्यांच्याकडे शक्ती आहे. गरुड महाराजांच्याकडे विशेष शक्ती आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे पुढे, म्हणून ते मला वाहू शकतात. मग गरुड ही सुद्धा माझी, तुम्हाला ध्यानच करायचं आहे. काही लोकांना पशुतलं ध्यान आवडतं, काहींना पक्षाचं ध्यान आवडतं. भगवान म्हणतात पक्षाचं ध्यान करायचं आहे ना, मग गरुडाचं ध्यान कर. गरुडात माझं ध्यान कर. तुला पशुतच ध्यान आवडते ना, एखाद्याला सिंहच आवडतोय, प्राणीच आवडतात, ठीक आहे, प्राण्यात सुद्धा तू माझं ध्यान कर सिंहामध्ये. गरुड हे फार शक्तिवान आहेत. आपला तुकाराम महाराजांनी जे बाळक्रीडा लिहिलेली त्याच्यात ते कालिया मर्दन चरित्र लिहिले आहे. भागवतात वेगळं आलं आहे, तुकाराम महाराजांनी सुंदर लिहिलं आहे. म्हटले जेव्हा भगवान परमात्मा कालियाचं मर्दन करण्याकरता यमुनेच्या डोहात गेले, तेव्हा कालियाने काय केलं? सगळी नागकुळं जे आहेत ते सगळ्यांना बोलवलं. आपले सगळे भाऊबंद बोलवले. म्हटले माझ्यावर संकट आले, मला मदत करायला आहे. आले सगळे. आल्यानंतर सगळ्यांनी भगवंताला त्या ठिकाणी हे केलं, वेढे दिले. सगळ्या सापांनी वेढे दिले. आता देवाला विचार पडला काय करायचं? मग गरुडाचे चिंतन केले मनी, असं वर्णन केलं. भगवंतानी गरुडाचं चिंतन केलं. मग गरुड आला ना, आल्याबरोबर मग गरुडाने एका एकाला पाहिल्याबरोबरच सगळे निघून गेले म्हणे, असं वर्णन केलं आहे. तर कशाकरता आपला विषय चालला आहे? पक्ष्यांमध्ये माझी विभूती कोण आहे? गरुड आहे. हां, आता गरुडांचं वर्णन कुठं कुठं ज्ञानेश्वरीत आलं आहे सांगा. ना तरी सर्प गरुडाते, हां, तू ते मानिती सदा. म्हणून आता हे श्लोकामध्ये चिंतन झालं. थोडंसं आपण ज्ञानोबारायांच्या ओव्या पाहू. पहा 247 ओवी बघा सगळ्यांनी. आगा दैत्यांची एकुळी, प्रल्हाद तो मी निहाळी, मनोनी दैत्य भावादी मेळी लिंपेची ना. का बरं प्रल्हाद ही माझी विभूती आहे? ज्ञानोबारांनी त्याचं कारण स्पष्टीकरण केलं. भगवंतानी फक्त प्रल्हादश्चास्मी दैत्यांना म्हटलंय, मी प्रल्हाद आहे. पण का? ज्ञानोबाराय म्हणतात दैत्याची कुळी प्रल्हाद तो मी निहाळी. प्रल्हादाला निहाळत असताना त्या प्रल्हादात मला पहा. प्रल्हाद ही माझी विभूती आहे. का बरं? मनोनी दैत्य भावादी मेळी लिंपेची ना. म्हणून दैत्य जे दैत्यांचे भाव आहेत, त्या दैत्यांच्या भावामध्ये प्रल्हादजी कधी लिप्त झाले नाही. दैत्य भाव निर्माणच झाला नाही. दैत्य कुळात जन्माला आले, पण दैत्याचा भाव कधी मनात आला का? दितीचे आहेत त्यांना दैत्य म्हटले, आणि अदितीचे आहेत त्यांना देव म्हटले. दिती म्हणजे काय? द्वैत बुद्धी. दो अवखंडने किंवा दिंगशे धातूपासून दिती शब्द बनतो. तर ती दिती जी आहे ती भेदबुद्धीची आहे. त्यामुळे तिची जी मुलं झाली सगळी ती सुद्धा भेदबुद्धीची झाली, सगळे दैत्य झाले. प्रल्हादजींना लहानपणीच त्या हिरण्यकश्यपूने गुरुकुलात घातलं आणि त्या शिक्षकांना सांगितलं, षंड आणि अमर्क शुक्राचार्यांची मुलं आहेत, त्यांना सांगितलं की यांना आपलं शिक्षण द्या. आपलं म्हणजे दैत्याचं. दैत्याचं शिक्षण काय? खा प्या आणि मजा करा. देहखंडानामात्मा ईश्वर पाशान प्रतिमा
या पर्वती प्रमा ढळोची नेणे. देहचे आपण पे मानती, विषया ते भोग्य म्हणती, या परतेन स्मरती अनेक काही. अंगा मनाशी रुचावे, हेतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, करण्याचे नावे. आपलं हित करत असताना, आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याचं हित बघायचं. हे दैत्य कुळाचं शिक्षण त्याला देण्याकरता प्रयत्न केला प्रल्हादजींना, पण प्रल्हादजींच्यावर काही परिणाम झाला का? दैत्य भावाचे मेळी लिंपेची ना. त्या हिरण्यकश्यपूने एक दिवशी विचारलं, घरी आला, मुलाला घरी बोलवलं, मांडीवर बसवलं, म्हणले बाळा शाळेत जातो ना? म्हटले हो. शिक्षक वगैरे येतात का शाळेत रोज, का झोपा काढतात? नाही, येतात. शिकवतात का तुला? म्हणजे चांगलं शिकवतात. काय काय शिकवलं मला जरा सांग बरं, असं आपण मुलांना म्हणतो ना, तसं त्या प्रल्हादाने विचारलं. हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादांना विचारलं. बरोबर आहे. तत्साधुमन्ये सुरवर्य देहिनाम हित्वात्मकूपम ग्रहमंदकूपम. भागवतकार म्हणतात, एकच मला त्या ठिकाणी चांगलं वाटतं बाबा, या संसार रूपी अंधकूपाला, जशी अंधारातली एखादी विहीर असते, त्याच्यात बरेचसं गवत साचलेलं असतं, बरेचसे साप विंचू असतात, असं हे संसार आहे. याला सोडावं आणि निवांत जाऊन भगवंताचं चिंतन करावं, असं तो प्रल्हादजी म्हणले ते हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपू म्हटलं, हे असलं तर ह्यांनी काही शिकवलं नसेल शिक्षकांनी. ते शिक्षकाला बोलवलं. ते म्हटले, हे बघा, माझ्या मुलांना मी तुम्हाला हे शिकवायला पाठवलं होतं का? ते म्हटले, आम्ही तर हे असलं काही शिकवलं नाही. म्हणे बघा, आपल्या गुरुकुलामध्ये कोणी आपले शत्रू असतील, ते गुप्तहेर असतील, ते येऊन याला असं काहीतरी शिकवत असतील. परत न्या, चांगलं शिकवा. परत घेऊन गेले. 1 महिन्यानंतर प्रल्हादजींना बोलवलं, बाळा आता चांगलं शिकला का? सांग बरं काय काय चांगलं शिकला? म्हटल्या 9 चांगल्या गोष्टी शिकलो. श्रवणम कीर्तनम विष्णोः, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदन, इति पुंसार्पिता विष्णू. भक्तीचे 9 लक्षणा. श्रवण कीर्तन. माणसाला जर सांगणारा भेटला तर माणसाने श्रवण करावं. सगळ्यात पहिली भक्ती कोणती आहे? कारण ऐकल्याशिवाय पुढचं काहीच कळत नाही, म्हणून पहिलं श्रवण आहे बरं का. तरी अवधान ऐकले येत मोक्ष असे आईता, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आईता. श्रवणाची माझी. मोक्षाला दुसरं काही लागत नाही, ऐकायचं आहे. काय? श्रवणाने साक्षात्कार होतो. श्रवणाने का साक्षात्कार होतो? जी वस्तू आपल्याला नित्य अपरोक्ष असते, तिचा साक्षात्कार श्रवणाने होतो. आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची, परमात्मा परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? परोक्ष आहे? अपरोक्ष आहे का साक्षात अपरोक्ष आहे? साक्षात अपरोक्ष आहे. आणि जी वस्तू आपणच असतो, पण भ्रमाने आपण वेगळं मानत असतो, अशा वस्तूचा साक्षात्कार केवळ श्रवणाने होतो. म्हणून श्रवण फार महत्त्वाचं आहे. पण श्रवणानंतर मग आपण ऐकलं, सांगणारा नसेल भेटला तर जे आपण ऐकलंय ते दुसऱ्याला सांगावं. त्याने काय होतं? कीर्तन म्हणजे आपण जे ऐकलंय ते दुसऱ्याला सांगायचं. त्याने आपलं ऐकलेलं दृढ होतं. सांगणारा भेटला, ऐकावं. ऐकणारा भेटला, दोन्ही नाही भेटले, स्मरण करावं. हे करून कंटाळा आला, देवाच्या मंदिरात जावं, तिथं अर्चन भक्ती करावी, देवाला नमस्कार करावं, वंदन, दास्य, सेवा करावी. आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून 9 विधा भक्ती सांगितली.
हिरण्यकश्यप तर एकदम घाबरूनच गेला. म्हटलं हे कधी